नमस्कार मित्रांनो, आज आपलं बेसपेठमध्ये ना मुरुम भरून झालं होतं आणि आता आपल्याला हे वरले बीम भरायचे आहे. तर राहुल मिस्त्री इथं तर आपल्याला सांगतील की वरले बीम भरताना आपण बीमची जे आपण बीम आडे बीम टाकतो ते कशा पद्धतीने टाकला पाहिजे आणि कुठली काळजी घेतली पाहिजे. तर राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री, आता नेमकं तुम्ही हा बीम टाकला, आता याची बांधी कशी केली आणि याची काय काय आपल्याला काळजी घेतली पाहिजे बरं? सर्वात प्रथम आपण ज्यावेळेस बीम बांधतो त्यावेळेस ना हा 1/4 बांधून घ्यायचा, म्हणजे दोन्ही बाजूला दाट रिंगा बांधायच्या आहे ना. तिकडे बघून घ्या, मध्ये पातळ रिंग आहे. हा हा हा, जी आहे ना आपल्या 4 इंचावर आहे, तिकडे 6 इंचावर आहे. बरोबर. हे झालं एक भाग. हा. पण सर्वात महत्वाचा जो भाग असा ना, हा कॉलम आहे आपला. हा, या कॉलम मध्ये आपण अशी रिंग टाकणं फार गरजेचं आहे. एक मिनिट दाखवून द्या आमच्या मित्राला, तुम्ही बोलत राहा. या अशी रिंग टाकणं फार गरजेचं नाही, जेणेकरून आपला कॉलम आहे हा. ना पकड चांगली राहील आणि हा बीम फाकून कॉलमला बीम फाकून देणार नाही. बरोबर आहे. दोन्हीची फिटिंग चांगली होईल आणि याची ज्या रिंगाची जवळजवळ बांधले ना हा. त्या शीट बी बांधल्या जाईल. बरोबर. त्याच्यानंतर सर्वात त्याच्यापेक्षा महत्वाचं जे हा. आहे, जे आपण अशी कल्टर बार टाकली हा. त्याला अशी येल मारून घेणं फार गरजेचं आहे. हा, जे वरले जेणेकरून असतात. जेणेकरून आपल्याला कॉलम बाहेर फाटून देणार नाही आणि इकडलं बीमची बी चांगली फिटिंग होईल. बरोबर. हे दिसत ना. हा, त्या हा. सर्वात प्रथम खालून स्क्वायरिंग करून घे नाही. तर ठीक आहे राहुल मिस्त्री, तुम्ही अत्यंत महत्वाची जी रिंग आपण मध्ये टाकली ती मला एकदम आवडली राहुल मिस्त्री. कारण की जो आपला लोड आहे ना, तर तो एखाद्या टायमाला ट्रान्सफर होणार नाही आणि तो लोडची जी मजबूती ती टिकून राहील. तर राहुल मिस्त्री, तुम्ही जी अतिशय महत्वाची माहिती दिली ना, त्या माहितीबद्दल धन्यवाद राहुल मिस्त्री. आणि मित्रांनो, लाईक करीत चला, शेअर करीत चालणे, सगळ्यात महत्वाचे फॉलोचं बटन दाबी चला. धन्यवाद मित्रांनो.